मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा त्यांच्यासोबत काही निवडक मावळे होते. पण असा एक मावळा होता ज्याचं नाव ऐकताच शत्रूच्या छातीत धडकी भरत असे, पण ज्याला प्रत्यक्ष दरबारातही कोणी ओळखू शकत नसे. तो म्हणजे स्वराज्याचा तिसरा डोळा आणि धुरंधर गुप्तहेर बहिर्जी नाईक. महाराजांनी जिंकलेल्या प्रत्येक मोहिमेमागे, कापलेल्या प्रत्येक बोटामागे आणि शत्रूला दिलेल्या प्रत्येक धक्क्यामागे एका माणसाची बुद्धिमत्ता असायची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा एका नायकाबद्दल ज्यानं इतिहासाच्या पडद्याआड राहून स्वराज्याचं रक्षण केलं. बहिर्जी नाईक यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील शिंगवे नाईक या गावी झाला. त्यांचे मूळ नाव भैरवनाथ जाधव किंवा काही ठिकाणी दौलतराव असंही आढळते. असं म्हटलं जातं की शहाजीराजे जेव्हा अहिल्यानगर परिसरात सक्रिय होते तेव्हा बाळ शिवरायांची आणि बहिर्जींची पहिली भेट झाली. हे बालपणीचे सवंगडी पुढे जाऊन स्वराज्याचे आधारस्तंभ बनले. त्यांच्यातील बहुरूपी कसब आणि हजरजबाबीपणा ओळखून महाराजांनी त्यांना नाईक ही पदवी देऊन गुप्तहेर खात्याची जबाबदारी सोपवली. बहिर्जींची गुप्तहेर यंत्रणा म्हणजे त्या काळातील जगातील सर्वात प्रगत यंत्रणा होती. त्यांच्या नेतृत्वाखाली 3000 ते 4000 प्रशिक्षित हेर काम करत होते. बहिर्जींनी एक खास सांकेतिक भाषा विकसित केली होती. यामध्ये पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याची दिशा किंवा विशिष्ट खुणांच्या माध्यमातून संदेश पाठवले जात. माहिती देण्यामध्ये जर कोणी चूक केली किंवा खोटा अहवाल दिला तर त्याला कडेलोट ही कडक शिक्षा होती. त्यामुळेच महाराजांकडे येणारी प्रत्येक बातमी 100% खरी असायची. बहिर्जींनी स्वराज्याच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला तेव्हा बहिर्जींनी खानाच्या सैन्यात घुसून त्याच्या सैन्याची संख्या, शस्त्रास्त्रे आणि पुढील हालचालींची खडानखडा माहिती महाराजांपर्यंत पोहोचवली, ज्यामुळे शत्रूचे मानसिक खच्चीकरण झाले. लाल महालातील शाहिस्ते खानावर जेव्हा महाराजांनी सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा बहिर्जींनी महिनाभर आधीपासून तिथे वेषांतर करून वास्तव्य केले होते. कोणता रस्ता मोकळा आहे आणि खानाचा झोपण्याचा कक्ष कुठे आहे ही खडानखडा माहिती बहिर्जींनीच पुरवली होती. सुरतेच्या स्वारीवेळी बहिर्जींनी भिकाऱ्याच्या वेशात राहून मोगल व्यापाऱ्यांच्या खजिन्याची पक्की माहिती काढली. स्वराज्यापासून 300 किलोमीटर दूर असलेल्या या शहरावर झालेला विजय केवळ बहिर्जींच्या माहितीमुळे शक्य झाला. बहिर्जी केवळ गुप्तहेर नव्हते, तर ते एक निधड्या छातीचे योद्धा होते. तलवारबाजी आणि दांडपट्ट्यात ते प्रचंड माहीर होते. शत्रूच्या छावणीत पकडले जाण्याची भीती असूनही त्यांनी केवळ बुद्धीच्या जोरावर नाही तर तलवारीच्या जोरावरही अनेकदा आपले प्राण वाचवले. महाराजांच्या निधनानंतरही बहिर्जी संभाजी महाराजांच्या काळात काही काळ सक्रिय होते. मात्र 1686च्या सुमारास सांगली जिल्ह्यातील भूपाळगड, बानूरगड येथे एका लढाईत जखमी होऊन या महानायकानं आपला देह ठेवला. इतिहासात असं म्हटलं जातं की जर संभाजी महाराजांच्या वेळी बहिर्जी नाईक जिवंत असते तर मुकर्रब खानाच्या हालचाली महाराजांपासून कधीच लपल्या नसत्या आणि संगमेश्वरची ती काळरात्र कदाचित आलीच नसती. बहिर्जी नाईक, ज्यांनी आयुष्यभर स्वतःची ओळख लपवून स्वराज्याची ओळख जपली, आजही भूपाळगडावर या धुरंधर वीराची समाधी आपल्याला त्यांच्या त्यागाची आठवण करून देते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? बहिर्जी नाईकांच्या पराक्रमाची कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.